मराठा समाजाच्या आरक्षणासंदर्भात जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटीत मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण केलंय। दरम्यान मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी त्यांची भेट घेतली आहे। मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे भर उन्हात उपोषणाला सुरुवात केली। मराठा आरक्षणासह विविध मागण्यांवर सरकारकडून ठोस निर्णय व्हावा या भूमिकेवर जरांगे पाटील ठाम असून आंदोलनस्थळी दिवसभर मोठी गर्दी पाहायला मिळते। दरम्यान राज्य सरकारतर्फे मराठा आरक्षण मंत्री उपसमितीचे अध्यक्ष तथा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी अंतरवाली सराटी येथे जाऊन मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली। यावेळी शासनाच्या वतीने मराठा आरक्षण तसेच संबंधित विविध विषयांवरील 12 मुद्द्यांबाबत चर्चा करण्यात आली असं विखे पाटील यांनी सांगितले। तर या भेटीनंतर माध्यमांशी बोलताना राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले, चर्चेदरम्यान मनोज जरांगे पाटील यांनी सकारात्मक भूमिका दर्शवली आहे। काही प्रलंबित प्रश्नांबाबत कायदेशीर बाबींचा सखोल अभ्यास करत विधी तज्ञांशी चर्चा केल्यावर योग्य निर्णय घेतला जाईल अशी ग्वाही देखील त्यांनी दिली। तर दुसरीकडे मराठा समाजातील आरक्षण विषयातील तज्ञ, अभ्यासक आणि माहितीगार मंडळींनी अंतरवाली सराटी येथे उपस्थित राहावं असं आवाहन करण्यात आलं। या तज्ञांशी चर्चा करून सरकारनं दिलेल्या प्रस्तावावर अंतिम भूमिका निश्चित केली जाणार असल्याची माहिती देखील आंदोलनस्थळावरून समोर येते। तर सरकारचा प्रस्ताव आणि तज्ञांचं मत जरांगे पाटील यांना मान्य झाल्यास सायंकाळपर्यंत या आंदोलनावर तोडगा निघण्याची देखील शक्यता व्यक्त होतीये। दरम्यान कडक उन्हात सुरू असलेल्या या आंदोलनस्थळी पत्रकार, मीडिया प्रतिनिधी, कार्यकर्ते तसेच विविध नेत्यांची मोठी उपस्थिती पाहायला मिळते। ब्युरो रिपोर्ट, न्यूज टुडे 24, जालना।